कार्येषु सर्वदा क्षेत्र धानोरा या पुण्यनगरीमध्ये हा जो काही कार्यक्रम ठेवण्यात आला, या कार्यक्रमाचे सर्व मारुती महाराज वाघ व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे। आणि या कार्यक्रमाला बरीच काही महाराज मंडळी जमा झालेली आहे। पूज्य निळकंठेश्वर महाराज, शिवेंद्रजी स्वामी महाराज, पुन्हा कृष्णानंदजी महाराज आणि महेश्वरानंदजी महाराज आणि अन्य सर्व महाराज मंडळी। आता वास्तविक पाहिलं, हिंदू धर्म आपण ज्याला म्हणतो किंवा धर्म म्हणतो, या धर्माचं पालन केलं पाहिजे, सांगितलं नाही पाहिजे। आज मात्र त्या धर्माचा उच्चार केला जातो पण धर्माचं पालन केलं जात नाही। आणि महाराजांचं म्हणणं आहे की बाबा धर्माचं पालन करा, म्हणजे संत वचन जे आहेत त्या संत वचनाचं पालन करणं म्हणजे एक प्रकारे धर्माचं पालन करणं आहे। महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास। हे बघा, जनमित्र होई सकळांचा, सर्वांचा माणसानं आपलेपणा किंवा मित्रत्व ठेवलं पाहिजे, सर्वांशी एकत्व ठेवणं। त्याचं कारण असं आहे, सर्व एकातूनच निर्माण झालेले आहे। महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, एकी एकटाची असूनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला। माणसं कार्याकडे पाहतात पण कारणाकडे पाहत नाही। माणसाची दृष्टी जोपर्यंत कार्याकडे आहे तोपर्यंत कारणाकडे दृष्टी जाणार नाही, आणि जोपर्यंत कारणाकडे दृष्टी जाणार नाही तोपर्यंत कार्यामध्ये एकत्व प्राप्त होणार नाही। म्हणून नेहमी करता कार्याकडे पाहण्यापेक्षा कारणाकडे पाहिलं पाहिजे, कारण अनेकातून एक निर्माण झालं का एकातून अनेक निर्माण झाले ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आता वास्तविक पाहिलं, नाथ महाराजांना पण म्हटलेलं आहे की बाबा सर्व एकातूनच हे अनेक निर्माण झालेले आहे। काय नाथ महाराजांचं प्रमाण आहे? काय प्रमाण महाराजाचं? अंती मध्ये अंती अवघा हरी एक, आणि एकची अनेक एक हरी, एक अनेक अनेक एक। आणि ही जेव्हा आपल्या समाजामध्ये भावना तयार होईल तेव्हा मित्रत्व तयार होईल। आणि असं मित्रत्व तयार होण्याकरता महाराज म्हटला, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा। आपल्या वाणीनं कधी वाईट बोललं नाही पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे। आता एक वाक्य सांगायचं झालं, चांगलं बोलू नका पण वाईट बोलण्याचं मात्र टाळा, एवढी विनंती। कारण वाईट बोलण्याचं टाळलं तर पर्यायनं सर्व चांगलंच असतं। म्हणून अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, संग दुर्जनाचा करू नये। दुर्जनाचा म्हणजे जे लोक ज्याला चांगलं समजत नाही, एकानं चांगलं न समजणं आणि सर्वांना चांगलं न समजणं यामध्ये फरक आहे। आता एखाद्या वेळेला आता माझं समजा मारुती बुवाशी जमलं नाही, मग आता मी जर मारुती बुवाबद्दल जर चर्चा करू लागलो म्हणजे मारुती बुवा वाईट आहेत असं थोडंच आहे। लहान मोठ्यानं जेव्हा मारुती बुवाला वाईट समजलं
त्यावेळेला मात्र ते वाईट आहे, दुर्जन आहे असं समजायचं. उदाहरणार्थ आपल्याला सर्वाला माहीत आहे दुर्योधन. मला वाटतं नाव पण कोणी ठेवलं नसेल दुर्योधन आतापर्यंत, म्हणजे हा दुर्जन नक्कीच आहे. आणि म्हणून असे जे काही लोक आहेत त्यांचा संग टाळण्याचा प्रयत्न करावा आणि साधू संतांचा सहवास करावा, करी संतांचा साया. जर आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर ह्या 3 गोष्टी अति महत्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? आचार, विचार आणि उच्चार. काय? पहिला आहे आचार म्हणजे आचरण. दुसरा आहे विचार. विचार पण त्या पद्धतीनं पाहिजे. आणि नंतर सांगितलेला आहे उच्चार. आता उच्चार केल्या जातं पण आचरण आणि विचार मात्र तशा पद्धतीला असतील हे सांगता येत नाही. पण प्रत्येकानं लहान मोठ्यानं आचार, विचार आणि उच्चार हे चांगले पाहिजे. आणि आचार, विचार, उच्चार कुठं मिळतात? एकतर ग्रंथामध्ये मिळतात किंवा एकतर संत महंताकडूनच हे आपल्याला मिळत असतात. म्हणून जीवनामध्ये संत सहवास असला पाहिजे. आणि आतापर्यंत जो काही माग वाढदिवस झाला असे असणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र स्वामीजी महाराज, त्यांचा मात्र वाढदिवस झाला. त्यांच्यात आणि आमच्यात फरक नाही एवढं सांगायचं. मला तर एका ठिकाणी म्हणले आव नरेंद्रजी. म्हणलं नरेंद्र एवढा सोपा आहे का? बरं का स्वामी, एकदा कुठंतरी परराज्यामध्ये देवाच्या दर्शनाला चाललो तर तिथले जे पुजारी होते म्हणजे नरेंद्रजी आव इथं. म्हणलं नरेंद्र एवढे सोपे आहेत का? म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवला म्हणा किंवा वृद्ध कलाकाराच्या निमित्तानं मारुती महाराजांनी हा कार्यक्रम ठेवला म्हणा. हे सर्व आपले जे मारुतीबुवा आहेत त्यांच्या कार्याला शुभेच्छा. यानंतर